मला सांगा इथे किती जणांना मराठी समजतं? आवाज येऊ द्यात. कमाल. किती जणांना मराठी समजत नाही? आवाज येऊ द्यात. ठीक है ठीक है ठीक है. तो ज्यांना मराठी समझत नहीं, जिन लोगों को मराठी नहीं समझ में आता, तो अपने बगल वाला इंसान जिस जोक पे हंस दिए वहां पे हंस दीजिए, क्योंकि वही मेरी पंचलाइन होगी. सगळ्यात पहिल्यांदा एकदा सोशल मीडिया फॅनफेस्ट नागपूरच्या लोकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यार. खूप गोड माणसं आहे ती, प्रचंड गोड माणसं आहे ती. मुळात नागपूर शहरच खूप भारी आहे माहिती आहे का. म्हणजे मी असं प्रत्येक शहरात गेल्यावर बोलतो ऍक्च्युली, पण नागपूर खरंच चांगलं आहे, प्रचंड चांगलं आहे. माझा नागपूरचा एक मित्र आहे आणि तो पेंटर आहे, त्याची इंटरनॅशनल एक्झिबिशन्स वगैरे भरतात, त्याचे पेंटिंग्स खूप वेगळ्या लेवलला लागलेले असतात. तो नागपूरचा आहे. तो आत्ता मध्यंतरी मला भेटला आणि त्याला म्हणालो काय यार तू एवढा मोठा झाला पण मला तुझे पेंटिंग्स वगैरे बघायला मिळत नाहीत यार. तो म्हणला आत्ता दाखवतो. मला बाजूला केलं, मागच्या भिंतीवर खर्रा खाऊन थुकला. म्हणलं की वारली पेंटिंग. जरा बाजूला सारलं, दुसऱ्या भिंतीवर थुकला. म्हणलं की ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. तिसऱ्या भिंतीवर थुकायला निघाला होता तो. मी त्याला अडवलं, म्हणलं भाई भाई पिकासोच्या पोटावर पाय नको आणूस तो. सिरियसली तुम्ही लोक किती थुकता रे. म्हणजे बोलतात कमी थुकतात जास्त यार तुम्ही लोक. एवढं कोण थुकता रे. मी इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बसलो होतो, सगळी नागपूरची माणसं होती. थुकून थुकून उतरताना स्पाइस जेट मधनं उतरलोय मी. एवढा सलाइवा आणता कुठून? काय उंट वगैरे आहात का तुम्ही लोक? माझा एक स्टँडअप कॉमेडियन होता मित्र, नागपूरचा होता. 15 मिनिटाचा सेट असेल तर 5 मिनिटं तो थुकायचाच नुसता. पण ही एक गोष्ट सोडली तर नागपूर खरंच प्रचंड चांगलं आहे, खरंच प्रचंड चांगलं आहे. कारण बाजूला कॉम्पिटिशन चंद्रपूर आहे आणि चंद्रपूर जे काही आहे म्हणजे चंद्रपूर एवढं खतरनाक आहे. म्हणजे मी मध्यंतरी चंद्रपूरला स्टँडअपचा शो केला होता आणि तिथे असा सगळी बिल्डिंग वगैरे पडल्या होत्या, झाडं बिडं बिल्डिंग मधून येत होती आणि असा सगळा वास वगैरे येत होता. मला वाटलं 5 मिनिटापूर्वी शाहिस्ते खान हल्ला करून निघून गेलाय. जस्ट असं वाटत होतं माहितीये का. पण ठीक आहे यार, नागपूर चंद्रपूर त्यातल्यात, विदर्भच त्यातल्या खूप बरं आहे. मला नागपूर प्रचंड आवडतं शहर आहे. मला सांगा इथे लाईव्ह स्टँडअपचा शो कोणी आधी पाहिलाय? आवाज येऊ द्यात. बेसिक प्रोसिजर अशी आहे की मी जोक सांगितल्यावर हसायचं, खूप आवडला खूप हसायचं, ओक्सा बोक्षी हसायचं, त्याच्यापेक्षाही आवडला तर टाळ्या वाजवायच्या. एकदा टाळ्या वाजून दाखवा मला. आणि अजिबात विचार करू नका आपण हसताना कसे दिसतोय, लिपस्टिक वगैरे गेले का. थुंकी स्टेजवर येईपर्यंत हसायचंय आज. अजिबात विचार करू नका, कारण मी वरून बघतोय तुम्ही सगळे हसताना घायरडेच दिसताय. एटलीस्ट 20 वर्षानंतर तुम्ही काही करताना घायरडेच दिसता. कधीतरी तुमचा पळतानाचा मागून व्हिडिओ काढून बघा. त्यामुळे अजिबात लाज वाटून घेऊ नका, बिनधास्त हसा. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, मागच्या वेळी जेव्हा स्टँडअपचा शो केला होता मी एका ठिकाणी, लोकांना जोक आवडला होता तर त्यांनी फेटे काढून टाकले होते. बायकांनी गजरे काढून आमच्या अंगावर टाकले. एका माणसाला जोक एवढा आवडला तो स्टेजवर आला, कॉमिकला घेतला, निघून गेला. मी म्हणणार अरे मेल कॉमिक आहे यार तो म्हणाला माझं मी ऍडजस्ट करतो. एका बाईला जोक एवढा आवडला तिने तिचं पोरगं हसता हसता व्हावेत टाकलं. ते परत खाली आलंच नाही. स्टँडअपचा शो बंद, ट्रेजर हंट सुरू झाला तिथे. थोड्या वेळाने वर बघितल्यावर दिसलं तर मागच्या वर्षीची दहीहंडी, प्लॅस्टिकची ओली पिशवी, कबूतर आणि तिचं पोरगं अडकलं होतं. प्लॅस्टिकची ओली पिशवी बघून ती इमोशनल झाली, घेतली, निघून गेली. आपल्या इथे अशीच माणसं आहेत, आपल्या इथे खरंच अशी माणसं आहेत माहिती आहे का. मला सांगा इथे किती लोकांचा देवावर विश्वास आहे? आवाज येऊ द्यात, आवाज येऊ द्यात. किती लोकांचा देवावर विश्वास नाहीये? आवाज येऊ द्यात. किती लोकांना घंटा फरक पडत नाही देव आहे किंवा नाहीये जगात? माझा देवावर विश्वास आहे, माझा आहे. मुंबईला एक लालबागचा राजा म्हणून गणपती आहे, माझा विश्वास आहे. परवा माझं डोकं, म्हणजे खरंच आहे, परवा माझं डोकं दुखत होतं. माझी आई म्हणाली लालबागच्या राजाला जा. मी लालबागच्या राजाला गणपतीला गेलो तर तिथे ते लोकांची अशी गणपतीच्या पायावर डोकी आपटत होते. त्यांनी माझंही डोकं आपटलं, माझं डोकं दुखायचंच बंद झालं.
मला 2 मिनिटात पटले देव आहे या जगात. म्हणजे मागच्या वर्षी गणपतीत असंच चालू होतं. आमच्या इथे एका मंडळाने गरुडावरचा गणपती बसवला होता. म्हणजे असा 45 फूट उंच गरुड होता. त्यावर ते म्हणत होते की गणपती होता. कारण आमच्या आयसेटमध्ये तर तो आलाच नाही. बरं, लोक पण गरुडाच्याच पाया पडत चालले होते. शेजारच्या मंडळातले चिडवायला लागले, तुम्ही गरुड बसवलाय म्हणून. बरं, शेवटच्या दिवशी गरुड उडून गेला. काय तर म्हणे काही लोकांनी त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न केला होता. मला एक कळत नाही, आपल्याला एखादी व्यक्ती नाही आवडली का दूध काय पाजतो. तुमचं लहानपण आठवा. परवा एक मुलगा गाईचं दूध पाजवता यार. गाय पण अशी बघते. तर माझी ओळख करून देतो. माझं नाव सुशांत सुखदेव घाडगे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. काही ऊ करण्यासारखं नाहीये. काही ऊ मी 4 वर्ष केलं, मी कधी ऊ नाही केलं. आमच्या आई वडिलांचे एवढे पैसे गेले, त्यांनी कधी ऊ नाही केलं. आमचे शिक्षक एवढे वर्ष शिकवतात, त्यांनी कधी ऊ नाही केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून आमचं ऊ झालंय. म्हणजे मी आधी मुलांच्या शाळेत होतो, मग सैनिक स्कूलला होतो, मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलो. म्हणजे आमच्या कॅम्पसमध्ये पण सजीव, स्त्रीलिंगी, हलणारी अशी गोष्ट नव्हतीच. माझं पहिलं क्रश ही आमच्या मेसमध्ये चपात्या लाटणारी बाई होती. तिला चपात्या लाटताना बघणं म्हणजे पर्वणीच. तिचा तो उत्साह, तिची ती लकब. मला सांगायचं सिंगल किती देण्याचा आवाज होता. सिंगल सिंगल सिंगल. यांचे चेहरे एकदा नीट बघून घ्या. ही तीच मुलं ज्यांनी आशिकी 200 करोडचा बिझनेस केला होता. ही तीच मुलं जी पब्लिक टॉयलेट्समधले नंबर घेऊन त्यासोबत रात्र चॅट करत असतात. थँक्यू. दिस इज माय टाइम. माझं नाव सुशांत घाडगे. थँक्यू सो मच.